BTV न्यूज भंडारा डिस्ट्रिक्ट स्पेशल। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक नाट्य मंडळ सातोनाद्वारा विदर्भस्तरीय लोककला महासंमेलनाचे आयोजन दिनांक 20 ते 21 जानेवारी 2024 शनिवार व रविवारला जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा सातोना जिल्हा भंडारा येथे आयोजित करण्यात आले। तर या सांस्कृतिक सोहळ्याला विदर्भातील आणि आपल्या भंडारा जिल्ह्यातील विविध सांस्कृतिक मंडळांनी आपली उपस्थिती दर्शविली। तर या कार्यक्रमाचे उद्घाटन समारंभ आता आपण पाहूया। आपण जर BD न्यूज हिंदी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन जरूर दाबा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळू शकेल। व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा। तर आता आपण या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ पाहूया। शिवांश साबुनवाला प्लास्टिक मटेरियल अँड गिफ्ट सेंटर खात रोड भंडारा। आमच्याकडे उत्तम क्वालिटीचे सर्व प्रकारच्या व्हेरायटीचे प्लास्टिक सामान तसेच घरासाठी लागणारे सर्व प्रकारचे जनरल सामान रिजनेबल रेट मध्ये मिळेल। साबण, डिटर्जंट, हँड वॉश, टॉयलेट क्लीनर, फिनाइल, चिवट डाग काढण्याचे साबण, प्लास्टिक क्रॉकरी, कुंडी, बकेट, प्लास्टिक घमेले, झाडू आणि सर्व प्रकारचे प्लास्टिकचे सामान, संक्रांतीचे वाण तसेच खेळणी, गिफ्ट मटेरियल, कप, टिफिन बॉक्स, आरसे, पत्राळी, ड्रोन इत्यादी प्रकारचे घरासाठी लागणारे सर्व सामान मिळेल। आमचा पत्ता शक्तिनगर गेट, गॅप्सन बार समोर, खात रोड भंडारा। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जे गावकरी मंडळी आहेत, प्रतिष्ठित मंडळी आहेत गावातील आणि या कार्यक्रमाचे आयोजक तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी सरस्वती देवी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पूजा अर्चा करून यांना हार अर्पण करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल आदर व्यक्त केला आणि या कार्यक्रमाला तर अशा प्रकारे सुरुवात झाली हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर या कार्यक्रमामध्ये जे लोकशाहीर आहेत, जे या कार्यक्रमाचे आयोजक सुद्धा आहेत आणि जे अध्यक्षीय भाषण आहे ते अध्यक्षीय भाषण या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी प्रस्तुत केले। त्यानंतर इथले जे लोकशाहीर आहेत किंवा जे या कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेले कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या जीवनातील महत्त्वपूर्ण योगदान या मंडळाला दिले आहेत, त्यांचे सुद्धा भाषण झाले। तर ते आता आपण पुढे पाहूया। नाट्यकलाचे सम्राट, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना त्रिभार अभिवादन करतोय। ज्या कार्याला ज्यांनी प्रतिसाद दिली, ज्यांच्या घटनेमुळे आपण लिहू शकतो, ज्यांच्या घटनेमुळे गाऊ शकतो, असे भारतरत्न भीमराव रामजी आंबेडकर, शाहू फुले, या स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज, समस्त महामानवांना त्रिभार अभिवादन करतोय। आणि आजच्या या 21 जानेवारी 2024च्या होऊ घातलेल्या कार्यक्रमाला नटराज लोककला कलाकार मंडळ फुटसावरी तालुका मोहाडी जिल्हा भंडारा, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक नाट्य मंडळ सातोना द्वारा विदर्भस्तरीय लोककला महासंमेलनाचे आयोजन सातोना गावी। या कार्यक्रमाचे नियोजक मंडळ यांनी हा कार्यक्रम होऊ घातलेला आहे। तर आता डॉक्टर बोंद्रे सरांनी या महासंमेलनाचा उद्देश प्रास्ताविका सारखा त्यांनी समजावून सांगितला। मी या ठिकाणी 5-10 मिनिटांमध्ये कलेचे महत्त्व काय असते याविषयी सांगतो। संपूर्ण मानव जातीला, कृपया सर्वांनी शांतता राखा। संपूर्ण मानव जातीला, संपूर्ण मानवी संस्कृतीला जतन करण्याचे काम पहिल्यांदा कलेनं केलेलं आहे, कलाकारांनी केलेलं आहे। या पृथ्वी तलावर जेव्हा मानवाची निर्मिती झाली आणि मानवाचा विकास झाला आणि मानवी संस्कृती निर्माण व्हायला लागली, त्याचा विकास व्हायला लागला, तेव्हा त्याचे साक्ष
त्याचे एव्हिडन्सेस, त्याच्या खाणाखुणा ह्या जतन करण्याचे काम कलाकारांनी केलं आहे. उदाहरण तुम्हाला सांगतो की मध्य प्रदेशामध्ये भीमबेटका नावाच्या गुफा आहे. ह्या गुफा नैसर्गिक गुफा आहेत, टेकड्यांमध्ये कोरलेल्या. आणि ज्या काळी मानव आदिम अवस्थेमध्ये होता, वावरत होता, त्या काळी त्या आदी मानवानी त्या गुफेमध्ये जेव्हा राहत होता मानव, तेव्हा त्यांनी काही चित्र काढले. हा चित्र काढणारा जो माणूस होता हा कलाकार असेल की नाही? भंडारा जिल्हा आपल्या 4 जिल्हा म्हणून झाडीपट्टी ही अस्तित्वात आलेली आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली. आणि या झाडीपट्टीमध्ये बरेचसे नामवंत शाहीर, कलाकार, भजनकार, कवी निर्माण झालेले आहेत. परंतु मोठा खेद आहे, जे निर्माण झाले, जे आहेत, जे गेले, त्यांनी आपल्या नावाचा झेंडा या झाडीपट्टीमध्ये रोवलेला आहे. आज दुःख होते आम्हाला. भंडारा जिल्ह्यात कलावंत आहेत, पुष्कळ आहेत. भंडारा जिल्ह्यामध्ये कलावंताच्या संस्था पण आहेत, मंडळ सुद्धा आहेत. परंतु हे कनान कामठी नागपूर जिल्ह्याचे लोक इथे येऊन आपले साम्राज्य स्थापित करतात, भूल सभा देतात. आज नागपूर जिल्ह्यामध्ये त्यांची परिस्थिती आम्ही पाहिली. आता इथे एवढे तरी लोक आहेत, त्यांचे मेळावे घेतात तर 10 इकडे 5 तिकडे बसतात, 15च्या वर 16 माणूस नाही राहत त्यांच्याकडे. ग्रामस्थांनी किंवा इतर कलावंतांनी या भजनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्याल अशी आपणास विनंती. जसे कर्म तसे फळ मिळते, जसे कर्म तसे फळ मिळते. गणरायाचे पाऊल वळते, गणरायाचे पाऊल वळते. जसे कर्म तसे फळ मिळते, जसे कर्म तसे फळ मिळते. गणरायाचे पाऊल वळते, गणरायाचे पाऊल वळते. जसे कर्म तसे फळ मिळते, जसे कर्म तसे फळ मिळते. गणरायाचे पाऊल वळते, गणरायाचे पाऊल वळते. प्रताप पवार सर यांचे आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जयेंद्र कारेमोरे हे पुष्पगुच्छ देऊन श्री प्रताप पवार सर यांचे स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. हॅलो, जे भजन मंडळ आहेत त्यांचा जो नंबर लागलेला आहे ते आपल्या नंबर वाईज मात्र इथं तयारीत राहा. आपला चांदोंका आहे किंवा ढोलक आहे, तबला आहे, पेटी आहे, आधीच आपण चढवून ठेवावे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी नुसतं भजनांचाच कार्यक्रम नसून या ठिकाणी काही नाटकं होणार आहेत, काही एकांकिका नाटक होणार आहे, काही नृत्य पण होणार आहे, काही या ठिकाणी नाटक नौटंकी सुद्धा अर्ध्या तासासाठी होणार. म्हणजे प्रत्येकाच्या अनेक विविध कार्यक्रम या ठिकाणी सादर होणार आहेत. हा रात्रीच्या 10 वाजेपर्यंत कार्यक्रम चालणार आहे. विविध कार्यक्रम भजन झाले की पुन्हा एखादी एकांकिका नाटिका ज्यांच्याकडे असेल त्यांनी तयारीत राहावं. किंवा नौटंकीची 5 वाजेची वेळ आहे, 5 वाजेपासून नौटंकी लोकांनी आपले तयारी ठेवावी. आणि जो कीर्तनकार असेल त्यांनी कीर्तनाची तयारी ठेवावी. कीर्तन सुद्धा या ठिकाणी सादर होणार आहे. तमाशावाले जर असतील त्यांनी तमाशाची ढोलकी टोलका रेडी ठेवावं. तमाशा सुद्धा या ठिकाणी सादरीकरण होणार आहे. म्हणजे जे जे कार्यक्रम तुम्ही घेऊन आलेले असाल
त्याच्या कार्यक्रमाची पूर्वतयारी करून ठेवावी अशी मंडळातर्फे विनंती आहे आपल्याला. फुले सावित्रीबाईंनी शाळामध्ये नटावले. फुले सावित्रीबाईंनी भगवान तेरे देश में चोरी हो रही है और भारत में देखो तो कितनी घुसखोरी हो रही है। जिस भारत में देखो तो कितनी घुसखोरी हो रही है। कोई विश्व का दाता है और कोई है परमात्मा। अशा प्रकारे या विदर्भस्तरीय लोककला महासंमेलनाचा पहिला दिवस पार पडला. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही दुसऱ्या दिवशी काय काय या कार्यक्रमामध्ये प्रस्तुत केले आहे ते आम्ही दाखवू. तर हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट्सद्वारे जरूर कळवावे. आणि आपण BD न्यूज हिंदी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन जरूर दाबा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा. BD न्यूज भंडारा डिस्ट्रिक्ट स्पेशल. हमारे चैनल को लाइक कीजिए और सब्सक्राइब कीजिए.